नमस्कार. आज दिनांक 1 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, त्यासोबतच एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या किंवा सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहे. तर आपण पाहणार आहे एसबीआय आणि गुगल पे यांचं फ्लेक्स कार्ड, म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म, पंडित दीनदयाल दूरसंचार उत्कृष्टता पुरस्कार 2025, फील्ड्स मेडल 2026, INS मछलीपट्टणम आणि ईशा सिंग यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहून आपण याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये कोणत्या दोन संस्थांनी मिळून फ्लेक्स एसबीआय कार्ड लॉन्च केले आहे. आता या ठिकाणी पहा, फ्लेक्स एसबीआय कार्ड काय आहे, तर हे क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे गुगल पे आणि एसबीआय कार्ड यांनी संयुक्तपणे लॉन्च केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, फ्लेक्स एसबीआय कार्डच्या रुपे व्हेरियंटचे सर्वात महत्त्वाचे आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य कोणते आहे. आता पहा मित्रांनो, यूपीआय म्हणजे काय. यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ज्याला आपण गुगल पे, फोन पे या नावाने देखील ओळखतो. तर मित्रांनो, या अंतर्गत आपण काय करत असतो, नेहमी डेबिट कार्ड आहे ते या युपीआय ला लिंक करत असतो. परंतु आता हे फ्लेक्स कार्ड आहे ते काय आहे, क्रेडिट कार्ड आहे. तरी देखील हे या युपीआय प्रणालीला लिंक केलं जाऊ शकणार आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय होणार आहे, फ्लेक्स एसबीआय कार्डच्या रुपे व्हेरियंटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की ते थेट युपीआय वर लिंक करून त्यावरून पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा तिसरा प्रश्न, फ्लेक्स एसबीआय कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांना किती जॉईनिंग फी भरावी लागेल. आता या ठिकाणी पहा, जर तुम्हाला फ्लेक्स एसबीआय क्रेडिट कार्ड हवं असेल तर तुम्ही त्यासाठी 499 रुपये प्लस जीएसटी भरू शकता. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी. इतक्या पैशामध्ये ते आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच जर तुमचा खर्च जो आहे तो 1 लाखापेक्षा अधिक झाला वर्षाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाईल, तर पुढे होणारा जो मेंटेनन्स चार्ज असणार आहे त्या कार्डचा तो माफ केला जाणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 4, फ्लेक्स एसबीआय कार्डच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञान नेटवर्कचा सहभाग आहे. या ठिकाणी पहा, फ्लेक्स एसबीआय कार्डच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये खालीलपैकी NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे रुपे आणि व्हिसा नेटवर्क यांचा सहभाग किंवा समावेश आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय 4 असणार आहे, पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, जुलै 2026 मध्ये ग्रामीण भागात म्युच्युअल फंड पोहोचवण्यासाठी NCDEX ने कोणते नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहे. या ठिकाणी पहा, ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना म्युच्युअल फंड बद्दल माहिती देण्यासाठी, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी NCDEX ने काय केलेलं आहे, NCDEX नावाचा निधी हे प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, NCDEX निधी प्लॅटफॉर्मद्वारे म्युच्युअल फंडाचे वितरण करण्यासाठी कोणाच्या नेटवर्कचा मुख्यत्वे वापर केला जातो. या ठिकाणी आपण काय पाहिलं, आता NCDEX निधीसाठी म्युच्युअल फंडांचे वितरण करण्यासाठी 800 प्लस शेतकरी उत्पादक संस्थांचे म्हणजेच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचं सहाय्य घेतलं जातं. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, NCDEX निधी या प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीच्या टप्प्यात किती मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्हणजे AMC जोडण्यात आले आहेत. या ठिकाणी पहा, NCDEX निधी या प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीच्या टप्प्यात 6 AMC म्हणजे काय, तर मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि इंग्रजीमध्ये काय, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज जोडण्यात आलेले आहेत. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, NCDEX निधी या ग्रामीण गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या निर्मिती आणि नियमनामध्ये कोणाचे मुख्य समर्थन आणि सहकार्य लाभलेले आहे. आता या ठिकाणी पहा, NCDEX निधीच्या ग्रामीण गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी आणि नियमनासाठी आपल्या या निधीला सेबीचं समर्थन आणि सहकार्य लाभलेलं आहे. म्हणजे कोणाचं, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं सहाय्य आणि समर्थन लाभलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता महत्वाची माहिती काय काय असणार आहे, तर सेबीचा फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यासोबतच सेबीची स्थापना कधी झाली होती, सेबीची स्थापना झाली होती 1988 साली आणि 1992 साली सेबीला घटनात्मक दर्जा मिळालेला होता. तसेच
सेबीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर हे मुंबई या ठिकाणी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 9. जुलै 2026 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कार 2026 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले, या ठिकाणी पहा. जुलै 2026 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कार 2026 हे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. 2025 सालासाठीचा टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कार कोणत्या 2 संस्थांना त्यांच्या विशेष योगदानासाठी देण्यात आलेला आहे, या ठिकाणी पहा. 2025 सालासाठीचा टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कार आहे तो अमंत्या टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि फिनारा यांना देण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. याचं वितरण आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कारांसाठीची नामांकन प्रक्रिया कोणत्या अधिकृत पोर्टलद्वारे राबवली जाते, या ठिकाणी पहा. पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम उत्कृष्टता पुरस्कारांसाठी जर तुम्हाला पुरस्कार हवा असेल तर तुम्ही तुमचं नाव कुठे द्यायचं आहे, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल, नॅशनल अवॉर्ड्स पोर्टल याच्यावर द्यायचं आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026च्या कार्यक्रमाची मुख्य थीम किंवा संकल्पना काय निश्चित करण्यात आलेली आहे, या ठिकाणी पहा. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026च्या कार्यक्रमाची मुख्य थीम असणार आहे स्केल विदाउट बाउंड्रीज, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. याचा अर्थ काय होता मराठीमध्ये, सीमांशिवाय विस्तार हा याचा मराठी अर्थ होतो. आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा 2026चा फिडेल्स मेडल कोणत्या शहरात जाहीर करण्यात आला, त्या ठिकाणी पाहायचं आहे. फिडेल्स मेडलचं पुरस्कारांचा जाहीरनामा किंवा पुरस्कार कधी जाहीर झाले, कुठे जाहीर झाले, तर जुलै 2026 मध्ये हे पुरस्कार जाहीर झाले आणि ते फिलाडेल्फिया अमेरिका या ठिकाणी जाहीर करण्यात आले, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. 2026चे फील्ड मेडल जिंकणारी आणि हा पुरस्कार मिळवणारी इतिहासातील तिसरी महिला कोण ठरली आहे, या ठिकाणी पहा. 2026ला 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला, त्यापैकी एक महिला आहेत होंग वॉंग, आणि मित्रांनो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. यावर पुढे प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. फिल्ड्स मेडल हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी गणित तज्ञाचे वय किती वर्षांपेक्षा कमी असणे बंधनकारक असते, या ठिकाणी पहा. जर तुम्हाला फिल्ड्स मेडल मिळवायचं आहे, हे कशामध्ये दिलं जातं, तर गणितामध्ये दिलं जातं, आणि जर तुम्हाला हे मिळवायचं आहे तर या ठिकाणी तुमचं वय कमीत कमी 40 वर्ष असणं आवश्यक आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. फिल्ड्स मेडल या जागतिक स्तरावरील सर्वोच्च गणितीय सन्मानाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती, आता या ठिकाणी पहा. फिल्ड्स मेडलची स्थापना कधी झाली होती, याची स्थापना झाली होती 1936 साली, पर्याय सी याचं उत्तर आहे. कॅनडातील प्रसिद्ध गणितज्ञ जॉन चार्ल्स फिल्ड्स यांनी. ठीक आहे. पुढे पाहूयात. हा पुरस्कार आहे तो दर 4 वर्षांनी 3 ते 4 गणितज्ञांना दिला जातो. ठीक आहे. फिल्ड्स मेडल आहे ते दर 4 वर्षांनी दिलं जातं. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. 2026चे इतर फिल्ड्स मेडल विजेते आणि त्यांच्या बक्षिसाचे स्वरूप काय आहे, आता या ठिकाणी पहा. इतर फिल्ड्स मेडल विजेते सोडा, याच्यावर आपण पुढे पाहणार आहोत, पण या ठिकाणी 2026चे फिल्ड्स मेडलच्या बक्षिसाचे स्वरूप काय होते तर लक्षात ठेवायचं आहे. या अंतर्गत 15,000 रुपये कॅनडियन डॉलर आणि आर्किमिडीज सुवर्ण पदक दिलं जातं, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी जुलै 2026 मध्ये लॉन्च केलेल्या 7व्या माहे क्लास पाणबुडी विरोधी नौकेचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, आता या ठिकाणी पहा. नुकतीच कोचीन शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी INS मछलीपट्टणमचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि ती भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली आहे, आणि ही आहे ती माहे या पाणबुडी विरोधी युद्धनौकांच्या गटातील एक आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ही कोणत्या गटातील आहे तर माहे गटातील आहे. आणि मित्रांनो माहे काय होती तर माहे ही या श्रेणीतील पहिली युद्धनौका होती. ठीक आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी या पूर्ण गटाला काय म्हणतोय आपण माहे गट म्हणतोय. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19. मछलीपट्टणम ही भारतीय नौदलाची नवीन नौका कोणत्या श्रेणीतील युद्धनौकांमध्ये मोडते, आता या ठिकाणी पहा. मछलीपट्टणम आहे ती माहे क्लासमध्ये मोडते, त्यासोबतच ASW SWC मध्ये मोडते. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20.
आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत मछलीपट्टणम नौकेच्या निर्मितीसाठी किती टक्के स्वदेशी बनावटीच्या सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, आत्मनिर्भर भारत अंतर्गत मछलीपट्टणम नावाची युद्धनौका जी बनवली गेली त्यामध्ये 80% अधिक हा भारतीय किंवा स्वदेशी माल वापरण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, कोची येथे पार पडलेल्या शानदार समारंभात मछलीपट्टणम नौकेचे अधिकृत लॉन्चिंग कोणाच्या हस्ते करण्यात आले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, कोची या ठिकाणी पार पडलेल्या शानदार समारंभात मछलीपट्टणम या युद्धनौकेचे लॉन्चिंग आहे ते गुलरुख आनंद यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी जर नौदलाची एखादी युद्धनौका असेल तर तिचं अनावरण आहे ते एका महिलेच्या हस्ते केलं जातं. आणि मित्रांनो, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते, तर डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचे अतिरिक्त सचिव व्हाईस ऍडमिरल अतुल आनंद उपस्थित होते आणि त्यांच्या पत्नी गुलरुख आनंद यांच्या हस्ते मछलीपट्टणमचं अधिकृत लॉन्चिंग करण्यात आलं. आणि प्रथा काय आहे आपल्याकडं, तर युद्धनौकांचं अनावरण आहे ते महिलांच्या हस्ते केलं जातं. आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 22, जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आणि कोणत्या शहरात पार पडली? या ठिकाणी पहा, ISSF वर्ल्ड कप 2026 कुठे पार पडला, तर चीनमधील हॉंगझाऊ या ठिकाणी पार पडला, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, चीनच्या हॉंगझाऊ येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये भारताने पदक तालिकेत कितवे स्थान मिळवले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, सुवर्ण पदकानुसार पाहूया. चीनकडे आहेत मित्रांनो सर्वात जास्त सुवर्ण पदके, म्हणून चीन पहिल्या स्थानावर, अमेरिकेकडे आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं स्थान, आणि मित्रांनो भारत आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. ISSF विश्वचषक 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या, तर भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे. आणि भारताने एकूण किती पदकं मिळवलेली आहेत? भारताने एकूण 4 पदकं मिळवलेली आहेत, त्यापैकी 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 24, ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताला एकमेव सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? आता या ठिकाणी पहा, ISSF विश्वचषक 2026 कुठे पार पडला, तर चीनमधील हॉंगझाऊ या ठिकाणी पार पडला. आणि या ठिकाणी झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात ईशा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धांमधील भारताचं हे एकमेव सुवर्ण पदक आहे, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर आहे आणि महत्वाचं आहे. ठीक आहे, आता पुढे प्रश्न क्रमांक 25, या विश्वचषकात 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून देणारी जोडी कोणती होती? आता या ठिकाणी पहा, लक्षात ठेवायचं आहे, आपल्या भारताला 4 पदकं मिळाली. सर्वात पहिल्यांदा ईशा सिंग मिळालं काय? गोल्ड मेडल. दुसरं नाव काय आहे, तर दुसरं नाव आहे सैन्यम वीज यांनी काय मिळवलं? सिल्वर म्हणजे रौप्य पदक मिळवलं. त्यासोबतच तिसरं नाव काय आहे, तर मनू भाकर यांनी कांस्य पदक मिळवलं. आणि त्यासोबतच सोनम मास्कर आणि हिमांशू ढिल्लन यांच्या जोडीने देखील कांस्य मेडल मिळवलेलं आहे, म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे, आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 26, जुलै 2026 मध्ये निधन झालेले ऑस्कर विजेते ग्लेन हॅन्सर्ड हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते होते? मित्रांनो, या ठिकाणी पहा, नुकतंच मोटरसायकल अपघातामध्ये ग्लेन हॅन्सर्ड यांचं निधन झालेलं आहे. आणि मित्रांनो, ते आयर्लंड या देशाचे होते, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27, ग्लेन हॅन्सर्ड यांना 2008च्या 80व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गीत हा पुरस्कार मिळाला होता? या ठिकाणी पाहायचं आहे, ग्लेन हॅन्सर्ड यांना 2008च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांच्या वंश चित्रपटातील फॉलिंग स्लोली या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, ग्लेन हॅन्सर्ड यांनी 1990 मध्ये कोणत्या लोकप्रिय रॉक बँडची स्थापना केली होती ज्यामुळे त्यांना सुरुवातीची ओळख मिळाली? त्या ठिकाणी पहा, ग्लेन हॅन्सर्ड यांनी 1990 मध्ये द फ्रेम्स नावाच्या रॉक बँडची स्थापना केली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, संयुक्त राष्ट्रांद्वारे जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन कोणत्या तारखेला अधिकृतपणे साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं, इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप हा दरवर्षी
30 जुलै रोजी साजरा केला जातो म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या वर्षी ठराव मंजूर करून 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 30. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या वर्षी ठराव संमत करून 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्यास अधिकृत मान्यता दिली? आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं तर 30 जुलै रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा 2011 मध्ये ठराव संमत करून परवानगी देण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.